नमस्कार. काल पश्चिम बंगालमध्ये शुभेंदू अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. इथपर्यंत जे राजकारण झाले ते आपण बघितले. पण तमिळनाडूमध्ये जे राजकीय जे सिनेमा जो चालला होता, तो आज कुठेतरी थांबला असं वाटतंय. कारण आज जोसेफ विजयने मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. कारण मागचे 2 ते 3 दिवस झाले तो यायचा, पत्र घेऊन राज्यपालांपाशी जायचा. राज्यपाल म्हणायचे, नाही तुझ्यापाशी आमदारच नाहीत, पूर्ण आमदार घेऊन ये. 120 118ची तिथं म्हणजे बहुमतासाठी लागणारी जी संख्या आहे ती 118 आहे. 234 आमदाराची तिथे असेंब्ली आहे किंवा विधानसभा आहे. तर 118 आमदार लागत होते, ते आज त्याने पूर्ण करून मुख्यमंत्र्याची शपथ जरी घेतली असली तरी पण तिथं सत्ता टिकवणं हे विजयला जमेल का नाही याच्याबद्दल जरा शंकाच वाटते. कारण तिथं जे राजकीय जी परिस्थिती आहे, तर ती जर तुम्ही बघितली तर विजयचे 107 आमदार निवडून आलेत आणि काँग्रेसचे 5, कम्युनिस्ट पार्टी इंडियाचे 2, कम्युनिस्ट पार्टी मार्क्सवादी चे 2, केवीसी पार्टीचे 2 आणि मुस्लिम लीग इंडियाचे 2, असे मिळून 120 आमदाराची त्यांनी जुळवाजुळव केली. तर आज जे शपथविधी झाला त्यात मुख्यमंत्री विजयसह 9 आमदारांनी शपथ घेतलेली. तर त्या 9 आमदारांमध्ये एकही काँग्रेस किंवा बाकीचे जे अन्य पक्ष ज्यांनी त्याला साथ दिली त्यातल्या एकाही आमदाराने शपथ घेतलेली नाही. तर आता म्हणजे राजकीय नाट्य असं रंगू शकते की, कारण आता आज एक बातमी म्हणजे सकाळी बातमी कळलेली की काँग्रेसचे जे 5 आमदार आहेत, त्या 5 आमदारातनं 2 उद्या शपथ घेणार आहे ते असं कळलेलं आहे. पण तरी कारण पक्षीय बलाबल जर बघितली तर त्यातनं जे विजय याचा पक्ष जो आहे 107 आमदारांनी वरचे जे छोटे पक्ष आहेत त्यांचे मिळून जे 107 आणि ते वरचे 12 आमदार यांची मिळून 120 संख्या केलेली आहे त्याने. तर आणि त्यातली एक जागा आहे ती विजय 2 जागेने लढलेला आहे. त्यातली एक जागा त्याला सोडावं लागणार आहे. ती जागा सोडली तर 119 वर संख्या येते म्हणजे आमदारांची. आणि ही सत्ता टिकवणं आणि त्याने केले असं की त्याने जो लोकांना एवढे त्याने वादे किंवा आपण काय म्हणू त्याला, लोकांना एवढे जे त्याने हे केलेलं आहे, हे सांगितले की आम्ही तुम्हाला सत्तेत आल्यावर हे देऊ, मोफत 6 गॅस देऊ, परत बरंच काय काय असं बोललेलं आहे. ते सगळे स्वप्नपूर्ती किंवा सत्तेत आल्यानंतर तो पूर्ण करू शकतो का, हे एक आहे. आणि त्यात आज आज त्याने 2 ह्याच्यावर सह्या केलेल्या आहेत की महिलांना मोफत एस टी प्रवास करण्यात त्याने हे केलेलं आहे. तर आता पुढं ह्याचं राजकारण कसं, कारण ह्याला जे साथ देणारे जे म्हणजे मला सत्ता टिकेल का नाही ह्याच्याविषयी मला गॅरंटी नाही. कारण डीएमकेचे जे मुख्य नेते त्यांनी असं म्हटलं की आम्ही जोसेफ विजयचं सरकार जे आहे ते 6 महिन्यापुरतं आम्ही त्याला काही बोलणार नाही, त्याच्या पद्धतीने चालू देणार आहे. तर मला सांगायचं कारण का, हे छोटे पक्ष आणि काँग्रेस जे आहे ते निवडणुकीत डीएमके बरोबर त्यांनी युतीत होते आणि आणि विचारून पण आलेत. कारण डाऊट यायचं कारण विजय बरोबर येण्याचं कारण त्यांनी विचारून आले आहेत, म्हणजे स्टॅलिनला, जे डीएमकेचे स्टॅलिन आहेत. मग आता आता जे टीव्हीके जो विजयचा पक्ष आहे त्याला साथ देऊ का नाही म्हणून असे विचारून आलेत. मग आता काय गॅरंटी आहे उद्या उद्या ह्यातले 1-2 आमदार जरी तिकडे गेले तरी सरकार पडू शकतं, म्हणजे ह्याची गॅरंटी नाही. आणि डीएमके पक्ष असा आहे की त्याची ताकद एवढी आहे आणि एआयडीएमके आहे. हे 2 पक्ष मला वाटत नाही की विजयला हे पूर्ण म्हणजे 5 वर्ष मुख्यमंत्री किंवा ह्याची सत्ता ठेवतील. कारण
जे काय म्हणू आपण त्याला, त्या विजयचा जो पक्ष आहे तो द्रविडियन पक्ष नाही. आणि AIADMK आणि DMK हे म्हणजे द्रविडियन राजकारण करणारे पक्ष आहेत. कारण हे पहिल्यापासून तिथं द्रविडियन राजकारणावरच आतापर्यंत तिथं तमिळनाडूमध्ये द्रविडियन राजकारण चालते. तिथं हिंदू विरोध चालतो. परत हिंदी विरोधाबरोबरच तिथं हिंदी भाषेचा विरोध तर करतातच ते, वरून हिंदू विरोध चालतो. मग हे सगळं टिकवून जर विजयला जर पुढे जायचं असेल तर, आणि हे दोन्ही पक्ष म्हणजे विरुद्ध आहे. त्या बाबतीत द्रविडियन राजकारण त्यांच्यासारखं कट्टर कोणच करू नये, त्या दोन पक्षासारखे AIADMK आणि DMK सारखे. मग हे विजयला जमणार आहे का? आणि हा नौका त्यात अजून राजकारण हे जर नौकं ते पूर्ण करून तिथपर्यंत जाणं हे विजयला जमलं पाहिजे. आणि ते काय वाटत नाही सध्या बघून. कारण उद्या आणि काँग्रेस आणि DMK या दोघांचं जरी आपल्याला आपण म्हणजे निवडणुकीच्या काळात त्यांचं दोघांचं काही पटलेलं दिसलं नाही. म्हणजे आता DMK पक्ष हा राजकारणात वेगळी वाट धरू शकतो. इंडिया गठबंधन जे होतं ह्यांचं, इंडिया जो त्यांचा एक मोठा NDA विरुद्ध अलायन्स जे केलं होतं ह्यांनी, नॅशनल डेमोक्रेटिक अलायन्स, जे नरेंद्र मोदी भाजपचा आहे, त्यांच्या विरुद्ध इंडिया अलायन्स केलं होतं काँग्रेसने, DMKने, परत अखिलेश यादवच्या या सपाने. यांचं ही राजकारण आता पुढे जाऊ शकते का नाही, ही एक महत्वाचा मुद्दा आहे. कारण काँग्रेसने जे आहे ते फक्त तिथं तमिळनाडूचा विचार केलाय. पुढच्या राजकारणाचा राहुल गांधींनी विचारच केलेला नाही की पुढं आता कसं 2029 इलेक्शन कसं लढणार. TVK हा इंडिया पक्षात येणार का? डीएमके पक्ष काय करणार? DMK पक्ष तर आता मला वाटतंय तो इंडिया आघाडीत नसणार आणि एनडीए मध्ये नसणार. त्याने तर परवा दिवशी सांगितले की वेगवेगळे आमच्या बँकेची व्यवस्था वेगळी करा म्हणून सांगितले त्यानं पार्लमेंटमध्ये. मग आता ह्याच्या पुढे कसं राजकारण जाणार, ह्यावर एक मोठा प्रश्नचिन्ह आहे. आणि आता मुख्यमंत्री झालेला आहे, त्याला आपण शुभेच्छा दिलेल्याच आहेत विजयला. आपल्या चॅनलतर्फे आपण त्याला शुभेच्छा दिलेल्याच आहेत त्याबद्दल काय वाद नाही. पण आता हे पुढं कसं टिकवणार ह्याविषयी थोडासा डाऊट आणि हा आहे. तर बघूया आता कसं काय होतंय, त्याचं राजकारण कसं चालतंय पुढं. आता 6 महिन्याचे मला तर वाटत नाही हे 6 महिन्याच्या वर. कारण मुख्यमंत्री स्टॅलिन, माजी मुख्यमंत्री, ह्याने अगोदर सांगितले आम्ही 6 महिने जोसेफ विजयला काही त्याच्या सरकारला ही करणार. मग 6 महिन्यानंतर हे काय तर गेम करणार आहेत. तर बघू काय होतंय काय नाही. तर थांबूया इथंच मग.